कल्याण डोंबिवली महानगरपालिका चुनाव 2025 तथा 2026 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, बहुजन वंचित आघाड़ी तथा शरद पवार कांग्रेस पार्टी द्वारा महानगरपालिका पैनल नंबर 14 ब से चुनावी मैदान में रहकर प्रस्तावित पक्षों को करारा जवाब देने वाली पद्मा देवेंद्र प्रसाद, उनके सहयोगी उम्मीदवार पैनल नंबर अ से सिंधु नंदकिशोर मेश्राम, पैनल नंबर 14 क से अधिवक्ता रूपेश उमरे तथा 14 ड से भाग्य आजमा रहे नितिन सुनील शिंदे ने जनता के घर घर जाकर उनके पैनल के उम्मीदवारों के लिए प्रचार किया है। इस चुनावी प्रचार में पद्मा प्रसाद और उनके अन्य उम्मीदवारों को जनता का भरपूर समर्थन मिल रहा है। इस अवसर पर हमारे संवाददाता चंद्रकांत मोटे ने श्रीमती पद्मा प्रसाद सहित उनके सहयोगियों की प्रतिक्रिया ली है। उल्लेखनीय और खास बात यह है कि इन सभी प्रत्याशियों के लिए अन्य प्रत्याशियों के लिए चुनाव प्रचार के लिए सीधे जनता को वोट मांगने वंचित बहुजन आघाड़ी मित्र पक्ष के नेता बाला साहब प्रकाश अंबेडकर 14 जनवरी के दिन कल्याण शहर में खुद पधारेंगे। ऐसी जानकारी पैनल नंबर 14 के उम्मीदवारों ने जी वार्ता को दी है। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आवाहन करतो की कल्याण डोंबिवली सार्वजनिक निवडणुकी पार पडत आहे आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 14 क्रमांक पॅनलमध्ये पक्षाने अधिकृत आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। त्यामध्ये 14 अ मध्ये सिंधुताई मेश्राम आहेत, 14 ब मध्ये आम्ही युतीमध्ये लढत देत आहोत आणि त्या युतीमध्ये फक्त आम्ही 14 ब मध्ये आमच्या काँग्रेसच्या देवी प्रसाद ह्या आमच्या पद्माताई देवी प्रसाद या आमच्या सोबत आहे। तसेच 14 क मध्ये मी स्वतः ॲडव्होकेट रुपेश उमरे, तसेच 14 ड मध्ये नितिन शिंदे हे आमचे पॅनलचे उमेदवार आहेत आणि आमच्या या पॅनलमध्ये एक मोठी टक्कर आम्ही या समाज प्रस्तावित पक्षाला आम्ही देत आहोत। गेल्या अनेक 10 दिवसापासून ते 15 दिवसापासून आमची जी मेहनत आपल्याला दिसते की प्रत्येक शहरामध्ये वस्त्यामध्ये वंचित घटकापर्यंत आज वंचित बहुजन आघाडी असो आणि जे युतीचं आमचं पॅनल आहे, आज आम्ही घराघरामध्ये पोचत आहोत प्रचार माध्यमातून। आज आमचं तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करायचं आहे, येणाऱ्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे आपण गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रस्तावितांना आपण निवडून देत आहोत की आपण आजचा विकास बघतो कल्याण डोंबिवलीमध्ये की गेल्या 10-15 वर्षापासून विकास होत नाही। त्यामुळे यंदा सर्व जनतेचा प्रतिसाद आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला भेटत आहे आणि सर्वांची एकच गोष्ट आहे की सगळ्यांचं सांगणं आहे की परिवर्तन हवं आहे। त्यामुळे आज पक्षाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, तसे आदरणीय सुजाताताई आंबेडकरांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे की आज तरुणांना संधी देऊन या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण करत आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। माझं नाव पद्मा देवेंद्र प्रसाद, पॅनल क्रमांक 14 ब मधून हाताचा पंजा आणि वंचितला साथ देऊन गॅस सिलेंडर 3 आहेत। क मध्ये सिंधुताई मिश्रम आणि ब मध्ये पद्मा देवेंद्र प्रसाद, क मध्ये रुपेश उमरे आणि ड मध्ये नितिन शिंदे। माझा जनतेला आव्हान आहे का सगळ्याही सिलेंडरला 3 सिलेंडर आणि एक हाताचा पंजा यांना बहुमताने विजय करा, हीच नागरिकांना माझी विनंती आहे। मी प्राध्यापक विलास शेजूळ, आरक्षण बचाव परिषदेचे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। आज या वार्डामध्ये जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेले आहेत, हे उमेदवार वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या युतीतले जे उमेदवार आहेत ते अतिशय चांगले आणि उत्कृष्ट उमेदवार आहेत। प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तरुण उमेदवार असल्यामुळं भविष्यातही नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि इतर काही ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात सातत्यानं आणि नागरिकांचा या विभागातल्या त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्व वंचित घटकांशी त्यांचा सातत्यानं संपर्क असल्यामुळं त्यांना बहुसंख्य मतांनी लोक निवडून देतील आणि माझी जनतेला विनंती आहे की अशा तरुण आणि होतकरू उमेदवारांना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रथम प्राधान्य देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावं, एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो। आणि महाराष्ट्र आरक्षण बचाव परिषदेच्या वतीनं आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देतो। कुठल्या पॅनलमध्ये उमेदवार आहेत? 14 प्रभाग पॅनल क्रमांक। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी सागर विनायक गवारे, वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता। आज कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक 14
येथील सुनील शिंदे, नितीन सुनील शिंदे, रुपेश उमरे, पद्माताई आणि मेश्रामताई यांच्या प्रचारार्थ इथे आम्ही उपस्थित आहोत. ही जी लढाई आहे ही प्रतापातींची लढाई आहे. या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना एकरूप येऊन ही लढाई लढायची आहे. ही लढाई फक्त आणि फक्त तरुणांनी आपल्या हातात घेतलेली आहे. याचं कारण का, ही लढाई आपली विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये असंख्य प्रकारे जो भ्रष्टाचार चालला आहे त्याच्या विरोधात ही लढाई आहे. कल्याण प्रभागामध्ये अविकसित झालेले रस्ते, सांडपाण्या अशा प्रकारच्या समस्या घेऊन आम्ही लोकांच्या समोर येणार आहोत. तत्पूर्वी सांगतो, गेल्या 25 वर्षांमध्ये 1985 पासून